आजच्या दिवसाची सुरुवात मी केली तुळशी पूजनाने. सकाळच्या शांत वातावरणात तुळशीसमोर नमस्कार केला आणि मनात एकच प्रार्थना केली, स्वामी आजचा दिवस तुमच्या कृपेने चांगला जावो. तुळशीची पूजा मी गुरुवार असल्यामुळे तुळशीला मी कच्चे दूध, पाणी, हे हळद, कुंकू, फुले वाहिली आणि छानशी अशी आरती करून घेतली मी तुळशीची. त्यानंतर मी केले उंबरठा पूजन, कारण आपल्या घराचा उंबरठा म्हणजे घराचे रक्षण करणारी शक्ती असते असे मला वाटते. त्यामुळे मी उंबरठ्याला हळदीचे लेपन करून घेतले. उंबरठ्याला मी हळदी, कुंकू, अक्षदा वाहिली, फुले वाहिली आणि नंतर उंबरठ्यासमोर कापूर जाळून आरती करून घेतली मी. आणि आज गुरुवार असल्यामुळे मी स्वामींचा अभिषेक केला दूध पाण्याने. स्वामीनामाचा व मनात जप करत मी स्वामींचा अभिषेक केलेला आहे. नंतर मी स्वामींना छान असे हिना अत्तर लावले. नंतर सर्व देवांना मी अष्टगंध, हळदी, कुंकू, फुले वाहिली. नंतर मी आरती करून घेतली. स्वामी सेवा करताना मला नेहमी असं वाटतं की हा एक फक्त विधी नाही, तर मनाला शांतता देणारा आणि सकारात्मक ऊर्जा आहे. आरतीनंतर मी माझी नित्यसेवा केली आणि नंतर जप करून घेतलेला आहे मी. देवांशला शाळेला सुट्टी लागली आहे, त्यामुळे मी देवांशला सोबत घेऊन आम्ही दोघे मठात जायला निघालो. आम्ही मठात छानसे असे स्वामींचे दर्शन घेतले. स्वामींना इतके छान सजवले होते की हे रूप अगदी डोळ्यात साठवून ठेवायचे असे वाटते. त्यानंतर आम्ही देवीचे दर्शन घेतले आणि गाईला मी नेहमीप्रमाणे आजही मी चपाती घेऊन गेली होती. आधी मी गाईला चपाती भरवली, नंतर देवांशनीही गाईला चारा भरवला. देवांशला अगदी खूप मजा येते ह्या गोष्टी करायला. अगदी लहानपणापासून तो छान छान अशा गोष्टी शिकतो. मलाही खूप आनंद वाटतो देवांशी सगळं करताना. नंतर आम्ही घरी आलो. नंतर देवांशनी तबल्याचा रियाज केला. देवांशी तबल्याची एक्झाम असल्यामुळे तबल्याचा रियाज केला. त्याला खूप आवडतो तबला वाजवायला. त्यांनी ही छान प्रकारे अशी तबल्याची प्रॅक्टिस केली. त्यानंतर देवांश त्याच्या फ्रेंडबरोबर खेळायला गेला आणि मी इकडे माझी संध्याकाळचा स्वयंपाक करून घेतला आणि नंतर संध्याकाळी मी दिवाबत्ती करून घेतली. आणि आज तुकाराम बीज असल्यामुळे मी आज छान असं स्वयंपाकाची नैवेद्याची थाळी बनवली होती. नंतर इकडे मी उंबरठ्याचेही पूजन करून घेतले. उंबरठ्यावर समोर कापूर जाळला. इथे तुळशीला दिवा लावून घेतला. अशा वेळी घरात एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा मला जाणवत होती. नंतर आज देवचा क्लास असल्यामुळे मी देवांशला क्लासला सोडायला गेली. मला असं वाटतं आजकालच्या मुलांना अभ्यासाबरोबर एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीसुद्धा खूप गरजेच्या आहेत. रात्री मग मी छानशी अशी सुंदर थाळी सजवली आणि स्वामींना नैवेद्य दाखवला. आणि दिवसाच्या शेवटी मला नेहमी एक गोष्ट जाणवते, स्वामी सेवा करून मला काय मिळतं? मला मिळते मनाची शांतता, सकारात्मक ऊर्जा आणि एक विश्वास की कितीही अडचणी आल्या तरी स्वामी माझ्यासोबत आहेत. कधीकधी आयुष्यात मोठ्या मोठ्या गोष्टी नसतात, अशा छोट्या छोट्या क्षणामधून खरा आनंदाने समाधान मिळते. आणि म्हणूनच दिवसाच्या शेवटी मनापासून एकच शब्द निघतो, स्वामी तुमच्या कृपेनेच हे सगळं शक्य आहे.